नमस्कार मित्रांनो. तर हा आहे आपल्या ट्रिपचा 5वा दिवस. आपण निघतोय कन्याकुमारी तिथून आता केरळाच्या दिशेने. आता सकाळचे वाजतात 12:15. आपण आज जरा लेट निघालो कारण याचं होतं असं की आपल्याला सकाळी कन्याकुमारी एक्सप्लोअर करायचं होतं. त्यामुळं आयडियल ते राहिलं की आपल्याला हे झालं. त्यामुळे आता थोडासा प्रवास हा उन्हाचाच राहील. त्यामुळं एवढं काही टेन्शन न घेता जेवढं पॉसिबल होईल तेवढंच, आणि त्यामुळेच आजचं डिस्टन्स पण आपण कमी ठेवलंय. चला तर मग निघूयात केरळच्या दिशेने. आज सुंदर असा वरकाळा बीच जे आहे केरळमध्ये ते एक्सप्लोअर करूया. बाकी फ्युएल ब्रेक घ्यायची गरज पडणार नाही कारण केलं होतं. कारण काल ट्रॅव्हलिंग आपलं ऑलमोस्ट 500 किलोमीटर झालं, त्याच्यामुळे मग आपल्याला रिपीट टॉपअप करावं लागलं. त्याच्यामुळे मग आज आपल्याला टॉपअप करायची गरज नाही पडणार. आता याच रोडवरती आपल्याला 1.7 किलोमीटर सोडून लेफ्ट घ्यायचा आहे. हायवे आय थिंक कनेक्ट होतोय तिथून. रात्री काय आलं ते काहीच आपल्याला अंधारात कळालं नाही, कुठून कसं आलं काय आलं. चला तर मग प्रवासाला निघाल्यानंतर काही वेळातच असे व्ह्यूज आलेत ज्याने मन कसं भरून आलं. निसर्गाचं जे देणं आहे ना ते खूप भरभरून आहे या लोकांना, असं म्हणता येईल. खाली उतरतंय, तिथे एअरपोर्ट आहे जवळच. आय थिंक वी रीच टू तिरुवनंतपुरम. सर्व्हिस रोड इथे काम चालू आहे. तसा रोड बाकी खूप सुंदर होता. यस, वी रीच्ड तिरुअनंतपुरम. आपलं हॉटेल आहे ब्लॅक बीच रिसॉर्ट, आणि आता आपण जातोय बीचकडे. तर असा काही व्ह्यूज आहेत, असे काही स्टेज आहेत. असा काही नाईट व्ह्यू आहे. तर अशा प्रकारे आपण डिनर उरकलेलं आहे आणि आता आपण जातोय आपल्या रूमकडे. तर आवडलं मला.